राज्य सरकार द्वारा शिक्षक वरिष्ठ व चयन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम 2 से 12 जून तक निर्धारित किया गया है। इस 10 दिवसीय प्रशिक्षण के लिए राज्य के 40,000 शिक्षकों से प्रत्येक की जीएसटी के साथ 2,000 रुपए से अधिक राशि फीस के रूप में वसूली गई, लेकिन अब फीस भरने वाले शिक्षकों को ही प्रशिक्षण से वंचित रखा जा रहा है। राज्य के 10,000 शिक्षक वंचित हैं। इतनी बड़ी फीस लेने के बाद भी प्रशासन द्वारा शिक्षकों को किसी प्रकार की सुविधा मुहैया नहीं करवाई जा रही है। ऐसा आरोप भाजपा शिक्षक आघाड़ी के सह संयोजक चंद्रकांत भोयर ने पत्रकार परिषद में किया है। मी काल त्या प्रशिक्षणामध्ये जाऊन आलो आणि मन हेलावून टाकणारी व्यथा आहे की हे प्रशिक्षण 10 दिवसाचं आहे आणि याचा कालावधी आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30, जवळपास 9 तास, 9-9.5 तासाचं हे प्रशिक्षण आहे। आता मला सांगा की बाहेरगावून येणारा शिक्षक त्याला 9:30 वाजता अमरावतीला पोहोचायचा आहे, तो धारलीहून येऊन जाते, तो घरून 7:30-8ला निघणार, 8ला पोहोचल्यानंतर 15 मिनिटं जरी उशीर झाला तरी त्या शिक्षकाला त्या प्रशिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। तर माझ्यासोबत जे काही शिक्षक लोक बसले आहेत हे या प्रशिक्षणापासून वंचित ठेवलेले सर्व लोक आहेत। तर मी एकंदरीत आढावा घेतला की महाराष्ट्रातील 40,000 शिक्षकांचं जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये जवळपास 8 ते 10,000 शिक्षक हे प्रशिक्षणापासून वंचित आहेत, त्यांनी पैसे भरले आणि त्यामध्ये अटी शर्ती कशा आहे की हे प्रशिक्षण ऑनलाईन आहे आणि हे पुण्याहून पूर्ण आयोजन केलेलं आहे। परीक्षा परिषदेचे जे संचालक आहेत राहुलजी रेखावार यांची ही कल्पना आहे। आतापर्यंत जे प्रशिक्षण होत होतं ते ऑफलाईन होत होतं, शिक्षकांना त्यामध्ये चहा नाश्ता मिळत होता। इथं तर सुद्धा चहा नाश्ता तर दूरचा विषय आहे, पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे, ते पण सोडा। पण या प्रशिक्षण काळात जर 10 मिनिटं जरी उशीर झाला तर त्याचं ते प्रशिक्षण स्वीकारत नाही। समाचार संकलन अशोकभाई जोशी।